उक जुई टुक नमस्कार मंडळी. खरं तर मागच्या 2 आठवड्यापासून डोक्याचा बरा झालाय माझ्या. एक रील काय बघितली, आता फीड मध्ये फक्त त्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचेच आवाज यायला लागलेत. एकाला नॉट इंटरेस्टेड करेपर्यंत दुसऱ्या प्राण्याची भरती होतीच आहे. आम्ही मी मार्केटला घेऊन आलो. कसं पुक पुक ह्यांच्या घरातल्यांनी त्या रात्री केलेली मोठी चूक. नको तिथनं काढायचे आवाज हे तोंडातनं काढतात आणि ह्यांना वाटतंय ह्यांनी लय मोठा तीर मारलाय आणि लास्टला अशी पोज देतात जशी पुढचे कॅमेरावाले ह्यांचे फोटोच काढत बसलेत. जेव्हापासून त्या आख्यान त्या सिद्ध्यानं त्या यू शब्दाची मारली आहे ना, तेव्हापासून ही असली जमात तयारच व्हायला लागलीय. माकडाचा माणूस झाला पण ह्यांना परत प्राणी व्हायची खाज यायला लागली. आता यू हे काढलंय तुम्ही, उक हे काढलंय आम्ही, हॅशटॅग उक. काय तर उक. अरे असलं चाळ करून करून तर तुम्ही घालवलंय आमचं सुख. अरे कसलं काढाकाढीच्या गोष्टी करतोय राव तू. तुझं वय काय, तू बोलतोयस काय. गप शाळेत लक्ष दे, नाहीतर ते हातात फडकं घेतलंयस ना, त्यानं स्टेबल पुसायचं काम मिळेल एखाद्या हॉटेलमध्ये, मग तिथं पण असाच भूक. हॅशटॅग उक. थोडे दिवस थांबा शेट, भाऊकीला पण दाखवतो हवा काय असती. हॅशटॅग उक. तू असं जर थोडे दिवस दाखवलंस ना, तर तुझीच भाऊकी ते मागचे बांबू आहेत ना, ते घालतील तुझ्या डोक्यात. आता फक्त स्वतःचं साम्राज्य तयार करायचं आहे, कारण आमचं नाव काल पण चर्चेत होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. का हे बी येणं तर स्वतःलाच विचारतंय का, म्हणजे स्वतःच सांगतोय आणि स्वतःच प्रश्न विचारतोय. अरे तुझी घाण करतोय ती तुझी तुला तरी पटतीये का. म्हणे साम्राज्य आहे माझं. अरे ह्याचं कुठल्या जंगलात साम्राज्य आहे. जंगलाचे नियम त्यालाच माहिती असतात ज्याची मैत्री वाघासोबत असते, कुत्र्यांसोबत नाही. का अरे कुठला कावळा वाघाशी मैत्री करतो. आणि बाबा हे जंगल नाही, एखाद्याच्या धाव्याला कावळा शिवला नाही ना तर तुला धरून नेत्याल. आता मी नाही, माझं नाव तुम्हाला त्रास देणार. का तुझा बाकी कुणाला त्रास होईल का नाही हे माहित नाही, पण तुझा तुझ्या घरच्यांना त्रास होत असेल ती काका ऐकून. ते पण विचार करत असतील की का झाला हा, त्या रात्री जरा लवकर झोपलो असतो तरी चाललं असतं. हे बेन तिथं पण बोलल का अरे जर फक्त का म्हणून फेमस होता येत असतं तर कशाला एवढा त्रास घ्यायचा व्हिडिओ बनवायला. पण ह्याच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी, म्हणजे उत्तर देता नाही आलं तरी चालेल, पण स्वतःचे प्रश्न तयार करता यायला पाहिजेत. मग समोरच्यानं शिव्या जरी दिल्या तरी त्याला विचारायचं. का घ्या पुढचा. हा भाऊ म्हणतो माझं यू, हा भाऊ म्हणतो माझं यू. आम्ही पण काढलं ना वैयक्तिक, कसं शिव. त्याला कावळा लागून गेला ला आणि ह्याला चिमणी लागून गेलीये. ह्या असली चिवताईगिरी चाललीये सध्या इंस्टाग्रामवर. उई फुई सुई अरे जी तोंडात येईल ती नाव घ्यायला लागलेत राव ही. मग काय त्या नावाचं कपड्याचं दुकान काढणार. ते यू मेन्सवेअर तर आहेच आधी, आता काय फुई मेन्सवेअर, सुई मेन्सवेअर, कुठली वाटेल ती मेन्सवेअर काढणार. आणि तिथं बसून पण धंद्यावर लक्ष नाही देणार, तिथं बसून पण चिवताईगिरीच करणार. खूप वेळ चाळे केले पण कोणत्या पोरीसाठी हाताची नस नाही कापून घेतली. चिंपार याला चिंपांजी लागलेला वाटतं. मी काय म्हणतो तू कापून घेच. अशा वागण्यानं पोरगी तर तुला काय भेटणार नाही, पण जगाचं तरी कल्याण होईल. तुझं हे ऐकून ऐकून कानातनं रक्त यायला लागल्यात माणसांच्या. काय नावं ठेवताय. जाऊ द्या, घ्या पुढचा. कष्ट करायला लागते भावा. आता तर घड्याळ घातलं म्हणून कोणाची वेळ बदलत नसत्या. आ कसलं कष्ट केलंस रे तू म्हणून. तुझ्यापेक्षा जास्त कष्ट तर तुला बघणारे करतात तुला सहन करून. हे एवढंच कष्ट आहे ना, जरा अभ्यासात पण कर. त्या आवरच अडकलाय साजून, जरा पुढे जाशील. त्यानं का काढला म्हणून ह्यानं आ काढलाय. सगळी 12 खडी काढून टाकाच्या मायला. कळलं काय कोको. काय कुक्कू कोंबडी पण आली वाटतं बाजारात. ए बाबा बाहेर फिरू नको, नाहीतर एखादा कोंबडा लागून जायचं मागणं. आणि तो कुक्कू आधीच दुसऱ्या कुणाचा तरी ब्रँड आहे, उगाच नाव चोरू नको. सगळ्यात आधी हॅपी दिवाळी माझ्या पोरग्याला. कळलं का रे कोको. तुझं पोरग अरे अजून मिसरूट फुटलं नाही तुला आणि चाललाय बाप बनायला. आधी उभं राहतंय का बघ तुझं साम्राज्य, नाही तर ती कावळ्यान मांजर बसलेच आहे टपून. घ्या पुढचा. जळायला लागले सारं गाव, कारण चर्चेत आले ना फक्त आमच्या दोघांचं नाव. निघचल. तुमच्या दोघांच्या आईला नमस्कार. आणि तुमच्या दोघांना आहे ना सगळ्यांकडून वाकून दंडवत. हीच ती दोघं ज्यांनी असली घाण करायला सुरुवात केली. अरे तुम्हाला काय कामं नाहीत का. ते दुकान उघडलंय ना, बसा की त्यात धंदा करा. ते उगाच यू यू करून आहे ना सगळी घाण करत चाललाय. खरं तर आहे ना हे थांबलं पाहिजे. का काय का असं जर चालू राहिलं ना तर माणसं कमी आणि तुमच्यासारखी प्राणी जास्त दिसतील. आजसाठी इथंच बस.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.